नमस्कार, मी वैशाली शिरसाट। आज ऋषी पंचमी म्हणून ऋषीची भाजी म्हणजे कंदमुळाची भाजी करणार आहे। त्या भाजीसाठी लागणारे साहित्य म्हणजे मी लहान लहान 6 जुड्या अळूची घेऊन स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। लाल माठाची भाजी घेतलेली आहे, मके घेतलेले आहे पिवळे, तसेच मी बटाटा, केळं आणि सुरण उकडून घेतलेले आहे। शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे ते घेतलेले आहे। आंबाडे म्हणतात ते पण घेतलेले आहे। 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोकम। फोडणीसाठी हिंग, जिरं, मोहरी आणि लाल तिखट आणि हळद पाव चमचा घालायचा। आणि सुरुवातीला ही जी अळू आहे तेलात परतून आणि मिरच्या घालून परतून एकदम हे विरतं म्हणजे विरून येतं आणि मग ह्या सगळ्या भाज्या उकडून घ्यायच्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व करताना थोडं दही घालायला पाहिजे। ते दही घेतलेले आहे। तर मी आज तुम्हाला ही ऋषी पंचमीची भाजी, कंदमुळाची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे। मी हे मक्याचे हे आहे तुकडे केलेले आहे, ते मी आता कुकरला लावून उकडून घेते। उकळलेली आहे। पाव चमचा मी जिरं घालते आणि पाव चमचा मोहरी घालते, तसंच पाव चमचा हळद घालते आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालते आणि ह्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या जरा तडतडू दे। आता ह्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या पण घालते, हे बघ। आता हे चिरलेलं अळू घालते, आता हे जरा झाकून घेते कारण जरा मऊ व्हायला पाहिजे, झाकून घेते। हे असं अळू तेलात असं परतून घ्यायला पाहिजे हळुवारपणे, हे बघा असं हळुवारपणे परतून घ्यायला पाहिजे। आणि हे जरा विरलं तर ते नंतर भाजी करताना घालायचं आणि या सगळ्या फोडी उकडून घ्यायच्या। तर हे हळुवारपणे मी ढवळून घेते, असं एकसारखं परतून घ्यायला पाहिजे। हे असं परतून घ्यायला पाहिजे, अधूनमधून परतून घ्यायला पाहिजे, झाकून ठेवता कामा नये, असं परतून घ्यायला पाहिजे। जी अशी पेरलेली आहे, ही कोकम घालायची आणि हळुवारपणे असं ढवळून घ्यायचं, हळुवारपणे ढवळून घ्यायचं। हे बघा एकदम विरलेले आहे आणि जरा विरू दे आणि अशी ढवळून घ्यायची। असे अळू विरून झालेलं आहे। आता थोडं चवीपुरतं मीठ घालते, नंतर ती फोडी उकडून ठेवलेल्या आहे त्याच्यात पण घालायला पाहिजे आणि हे असं ढवळून घेते। अशा प्रकारे हे अळू आता झालेलं आहे, पण हे बघा एकदम विरायला पाहिजे आणि विरलं की ते कंदमूळ ऋषीची भाजी मस्त लागते। मुख्य म्हणजे अळू चांगलं हे विरायला पाहिजे। हे बघा जरा थांबून मी गॅस बंद करते। हे बघा ही भाजी झालेली आहे। थोडं असं अळू स्प्रेड ओव्हर करायचं आणि हे मिक्स करून हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं। तर ते मिक्स करून मी घेते। मिक्स करत असताना पहिल्यांदा अळूत मी मीठ घातलेले आहे, आता थोडंच मीठ घालून स्प्रेड ओव्हर करून मिक्स करून घ्यायचं। थोडंच मीठ घालायचं आणि त्याच्यात जरासं दही, नंतर खाताना जास्त दही घेऊन खायचं। हे असं दही घालायचं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं।
आता हे हळूवारपणे कारण मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे असं मिक्स करून पूर्णपणे मिक्स करून घेते. अशी ही ऋषी पंचमीची ऋषी भाजी म्हणतात, कंदमुळाची भाजी झालेली आहे. खात असताना सर्व करताना तुम्ही जास्त दही घालून खाऊ शकता. तर ही ऋषी पंचमीची ऋषी भाजी, कंदमुळाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, योग्य तो कॉमेंट्स लिहा. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. भाजी कोकण साईड आणि मुंबईत जास्त गणपतीला करून दाखवतात. तर ही ऋषी भाजी खायला चविष्ट लागते आणि सगळ्या मिक्स भाज्या केल्यानंतर त्याला चव पण येते. अँड हेल्दी रेसिपी आहे.